दोन बेडूक एका खोल खड्ड्यात जाऊन पडले। हा खड्डा इतका खोल होता की त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं। त्यांना जाणवलं की आपलं मरण आता जवळ आलं आहे। पहिल्या बेडकाने तर पूर्णपणे हार मानली होती। त्याला कळलं की आपला अंत जवळ आला आहे, त्यामुळे त्याने प्रयत्नच केले नाहीत। पण दुसरा बेडूक मात्र आशावादी होता। त्याला वाटत होतं की मान्य आहे, आपण खूप खोल खड्ड्यामध्ये आहोत, वर जाणं अवघड आहे, पण प्रयत्न केले तर अशक्य नाही। त्याने पहिल्या बेडकाला प्रोत्साहन सुद्धा दिलं, त्यामुळे थोडंसं प्रेरित होऊन तो देखील याच्याबरोबर वर जाण्यासाठी प्रयत्न करू लागला। पण त्यांनी प्रयत्न सुरू करताच खड्ड्याच्या वरती बाकी सगळे बेडूक जमले, जे यांचेच बांधव होते, जे यांना काही मदत तर करत नव्हतेच, केवळ बघ्याची भूमिका घेत होते आणि वर त्यांना हे सांगत होते की तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत, इतक्या वरती येणं तुम्हाला शक्य नाही, तुमचा मृत्यू जवळ आला आहे, खड्ड्यातच तुम्ही थांबा आणि तुमचं मरण स्वीकारा। पहिला बेडूक हे ऐकून त्याचं पूर्ण अवसान गळून गेलं आणि त्याने प्रयत्न करणं सोडून दिलं। दुसरा बेडूक मात्र तरीही आशावादी होता। तो वरती बघत होता आणि सगळेजण पुन्हा पुन्हा तेच सांगत असूनही तो त्याचे प्रयत्न चालू ठेवत होता आणि प्रयत्नांती तो यशस्वी देखील झाला आणि तो वरपर्यंत जाऊन पोहोचला। तो वर आलेला बघून सगळे बेडूक अवाक झाले आणि त्याच्याकडे केवळ पाहत राहिले। त्यांना कळेना की आपण इतकं नाही म्हणून देखील हे कसं काय शक्य झालं। या बेडकांमध्ये एक शहाणा बेडूक होता। तो त्या बेडकाच्या समोर जाऊन थांबला आणि तो त्याच्याशी बोलण्याऐवजी खाणाखुणा करून त्याने त्याला विचारलं की आम्ही सगळेजण तुझं खच्चीकरण करायचा प्रयत्न करत होतो, तरी देखील तू विरोध न जुमानता वरपर्यंत कसा काय पोहोचलास? तर हे घडण्याचं कारण असं की या बेडकाला अजिबात ऐकू येत नव्हतं। तो म्हटला की तुम्ही सगळेजण माझं खच्चीकरण करायचा प्रयत्न करत होते, पण तुमच्या खाणाखुणांवरून मला असं वाटत होतं की तुम्ही मला प्रोत्साहन देत होते आणि तुमच्या प्रेरणेमुळेच मी वरपर्यंत येऊ शकलो, कारण मला ऐकूच येत नव्हतं। आणि तुमच्या खाणाखुणा असं दर्शवत होत्या, किमान मला तरी असं वाटलं की लवकर वरती ये, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत। माणसाच्या बाबतीतही असंच घडतं ना। अनेकदा एखादा मनुष्य ठरवतो की आपण हे ध्येय गाठायचं आहे। हे ध्येय खूप अवघड असतं, अनेकांना तर ते अशक्य वाटत असतं, पण जो ध्येय गाठत असतो त्याला ते शक्य वाटत असतं। अवघड असतं, पण त्याची प्रयत्न करण्याची पूर्ण तयारी असते। मात्र त्याचं खच्चीकरण करणारे त्याचेच बांधव अनेकदा असतात, जे त्याला सांगतात की तुझ्याच्याने काही हे होणार नाही, हे प्रयत्न सोडून दे। पण तरीही त्यातला एखादा असा असतो जो या बेडकासारखा वागतो, जो त्यांचे शब्द स्वतःच्या कानावर पडूच देत नाही आणि जरी ते शब्द कानावर पडले तरी ते डोक्यात घेत नाही। तो त्याचं काम करत राहतो आणि प्रयत्नांती त्याला यश नक्कीच मिळतं। तर एखादी घटना घडते, त्याकडे आपण कसे बघतो यावर आपलं यश किंवा अपयश ठरतं। मग पहिल्या बेडकासारखं हार मानून गप्प बसायचं की दुसऱ्या बेडकासारखे प्रयत्न तरी करत राहायचे, हे आपण ठरवायचं। अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा। पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत।